महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्यात। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पुणे मुंबई दरम्यान सुरू होणाऱ्या मिसिंग लिंक या प्रकल्पाचा आज लोकार्पण सोहळा पार पडतोय। या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 40 मिनिटांनी कमी होणार आहे आणि प्रदूषणात घट आणि वेळेची बचत होणार आहे। तसंच तंत्रज्ञानाच्या मदतीने देश झपाट्याने पुढे जाते। भारतात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत असंही त्यांनी नमूद केलंय। आमच्या सरकारने अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत आणि महाराष्ट्राची प्रगती ही वेगाने होते असंही शिंदे यांनी सांगितलंय। सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। आज कामगार दिन पण आहे। कामगार दिनाच्या देखील मनापासून मी शुभेच्छा देतो आणि ज्यांच्या घामातून, कष्टातून, बलिदानातून हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो। आणि आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होतोय। विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देखील आजचा दिवस आपण साजरा करतोय। आज सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक, पुणे मुंबई मिसिंग लिंक याचं देखील लोकार्पण दुपारी होणार आहे। आणि एक अद्भुत असा इंजिनिअरिंग मार्वल, एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आपण म्हणू शकतो। जगातला वाईडेस्ट टनल या ठिकाणी होतोय आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास 40 मिनिटांनी कमी होईल। घाटातली ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण कमी होईल, इंधनामध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल, अपघातामध्ये बचत होईल आणि त्या अपघातामध्ये लोकांना सुरक्षितता मिळेल। आणि अशा प्रकारचा हा मिसिंग लिंक त्याची सुरुवात आज होती आहे। असे अनेक प्रकल्प आमच्या सरकारने गेल्या 3.5-4 वर्षामध्ये मार्गी लावलेले आहेत। याचा आनंद आहे, समाधान आहे। आणि म्हणून महाराष्ट्र अधिक बलवान करणं, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं आहे। तसं देशाचे आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत। देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे। $5 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा जो गोल आहे त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं मोठं योगदान देईल असा विश्वास मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त व्यक्त करतो। आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उत्साहात कार्यक्रम पार पडलाय। महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी महापालिकेत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा स्वच्छता दूत म्हणून गौरव करण्यात आला। तसंच केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नागरी संरक्षण, होमगार्ड आणि अग्निशमन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय। महापौरांनी सर्व ठाणेकरांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वजारोहण झालेलं आहे आणि कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। साकेत मैदान इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याच्या स्थापनेचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदान यांचा गौरव यावेळी करण्यात आला। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं उपस्थितांना राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन करण्यात आलं। त्यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं। या भूमीचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला। देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो।
आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं. एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेजे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद, अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे. जिथे कष्टाला मान आहे तिथेच महाराष्ट्र महान आहे. ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतं आहे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला. आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली. बदलते ऋतू, बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृहउद्योग करू लागले, व्यवसाय करू लागले. त्यातून कुटुंबाची, गावाची आणि राज्याची आर्थिक भरभराट होती आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच आपण पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली आणि आज आपण या ठिकाणी आपला आजचा विकास जर जो आहे तो कायम राहिला तर पुढील 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकू शकतो. आपण देशातील पहिली $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होईल असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु एखादं राज्य म्हणजे काही केवळ आर्थिक औद्योगिक प्रगती नव्हे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याला सांस्कृतिक दृष्ट्या एक चेहरा दिला. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा, मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प केला. मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे. छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो. मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे. मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे आपल्याला फडकवायचा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो. आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं आलंय. ई-ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालं आहे. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचा सुद्धा या बाबतीत गौरव झालेला. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या. एकूण 1000पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5,500पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शौचालय बांधकाम, रस्ते दुरुस्ती आणि गटारे उभारणीसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध कामांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत एकूण 15 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यानंतर स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सर्व प्रस्तावांना मान्यता दिली। या निर्णयामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। नवी मुंबईत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। पनवेल परिसरात मनसेच्या वतीनं लावण्यात आलेल्या बॅनर्समधून मराठी भाषेबाबत ठाम भूमिका मांडण्यात आली। मनसेचे महानगर प्रमुख योगेश चिले यांनी लावलेल्या बॅनरमध्ये हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, नाही म्हणजे नाहीच असा ठाम संदेश देण्यात आलाय। तसंच महाराष्ट्रात नोकरी व्यवसायासाठी राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे आणि मराठीतच बोललं पाहिजे, कारण मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे असं बॅनरमध्ये नमूद करण्यात आले। मराठीतच बोलूया, मराठीतच व्यवहार करूया, माय मराठी जपूया, जय हिंद, जय महाराष्ट्र अशा घोषणांद्वारे मराठीबाबत आकस असणाऱ्यांना इशारा देण्यात आल्याचं दिसून आलंय। या बॅनरबाजीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले। भाषाविषयक राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या फहीम अन्सारी याला रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्यास पोलिसांनी नकार दिला होता। या निर्णयाला आव्हान देत अन्सारीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयानं पोलिसांचा निर्णय योग्य ठरवत त्याची याचिका फेटाळली। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं स्पष्ट केलंय। न्यायालयानं नमूद केलंय की पोलिसांनी सादर केलेल्या गोपनीय गुप्तचर अहवालाचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आलाय। सदर अहवालानुसार संबंधित व्यक्ती पुन्हा अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। त्यामुळे पोलिसांच्या निर्णयाला कोणतीही त्रुटी नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। तसंच व्यक्तीची पार्श्वभूमी आणि सार्वजनिक तसंच राष्ट्रीय सुरक्षेचं व्यापक हित लक्षात घेता ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला। मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं कडक पावलं उचललेत। संपूर्ण शहरातील जन्म आणि मृत्यूची नोंदणी दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या प्रकरणात 237 बनावट जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेत। 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर 8 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत। तसंच जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करून सर्व 24 विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्यानं बदली करण्यात येणार आहे। 30 एप्रिल रोजी झालेल्या या निर्णयामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीतील महागड्या किमतीमुळे मोठ्या प्रमाणावर टीका होते। अर्जदारांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं नोंदणी आणि अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची वेळ मंडळावर आली। घरांच्या किमती जास्त असल्याच्या तक्रारीनंतर मंडळानं गुरुवारी किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र ही कपात केवळ विक्रोळीतील 1221 घरांपुरतीच मर्यादित आहे आणि तीही फक्त 7.5% कमी करण्यात आली। दरम्यान इच्छुकांकडून सर्वच घरांच्या किमती या 25 ते 30% कमी करण्याची मागणी होत असताना मर्यादित कपात झाल्यानं अपेक्षित दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांच्या उद्दिष्टावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होते। काळा चौकी येथील अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं मेशर्स MGN ॲग्रो प्रॉपर्टीज लिमिटेड, मेशर्स NNP बिल्डकोन प्रायव्हेट लिमिटेड आणि मेशर्स ओनेस्ट शेटलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी याची नियुक्ती करण्यात आली। या निर्णयामुळे आता अभ्युदय नगरचा पुनर्विकास MGN ॲग्रो प्रॉपर्टीजच्या नेतृत्वाखालील विकासक समूहामार्फत करण्यात येणार आहे। पुनर्विकासाअंतर्गत रहिवाशांना 641 चौरस फुटांची घरं उपलब्ध होणार आहेत। सुमारे 33 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या वसाहतीत 49 इमारती असून 3350 सदनिका आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील तब्बल 8000 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये अखेर एकमत झाले। याबाबत अधिकृत करारही करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या सुमारे 27 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यामुळे मोठे यश आल्याचं कामगारांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले। मात्र आता या प्रकरणाला नवं वळण मिळाले।
कामगार संघटनेनं काही कंत्राटी कामगारांकडून प्रत्येकी 50,000 रुपये देणगी स्वरूपात घेतल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. काही कामगारांनी कर्ज काढून तर काहींनी दागदागिने तारण ठेवून ही रक्कम भरल्याची माहिती मिळते. तरीही अद्याप सेवेत कायम न झाल्यानं कामगारांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कामगारांमध्ये न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.